फर्स्ट ऑर्डर अँड डिग्री हायर दॅन फर्स्ट ह्या टाईपची डिफरन्शियल इक्वेशन बघतो. त्यात सॉल्युबल फॉर पी, सॉल्युबल फॉर वाय अँड सॉल्युबल फॉर एक्स झाला. आता आपण क्लेरॅट्स इक्वेशन बघू. क्लेरॅट इक्वेशनमध्ये काय, इफ द इक्वेशन ऑफ द फॉर्म वाय इक्वल टू पी एक्स प्लस एफ ऑफ पी, such a type of equation are called as the Clairaut equation. That is y equal to px plus f of p, where p is the dy by dx. ठीक आहे. आता याचं सोल्युशन काढू आपण. गिवन इक्वेशन क्लॅरॅट y इक्वल टू पी एक्स प्लस एफ ऑफ पी कॉल्ड दिस ॲज अ 1. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू पी एक्स, पीचा डेरिव्हेटिव्ह पी ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 अँड एक्स ॲज इट इज पीचा डी पी बाय डी एक्स प्लस एफ ऑफ पीचा एफ डॅश पी आणि पीचा डी पी बाय डी एक्स. पुट डी वाय बाय डी एक्स इक्वल टू पी, then equation becomes p equal to p plus x dp by dx plus f dash p dp by dx. p get cancels, x dp by dx plus f dash p dp by dx equal to 0 and dp by dx common काढला की x plus f dash p into dp by dx. Discarding this factor we get dp by dx and dp by dx equal to 0. On integrating we get p equal to c. C is the constant. Put this p, eliminate this p from given equation 1. म्हणजे p put p च्या ठिकाणी c ठेवलं की काय होईल, y इक्वल टू सी एक्स प्लस एफ ऑफ सी, विच इज द सोल्युशन ऑफ द गिवन क्लॅरॅट इक्वेशन. आता काही एक्झाम्पल्स बघू. सॉल्व y मायनस पी एक्स इंटू पी मायनस 1 इक्वल टू पी. गिवन इक्वेशन can be written as y minus px equal to p upon p minus 1 and y equal to px plus p upon p minus 1, which is the Clairaut's form, which of that is of the form y equal to px and f of p. This is the px and this is the f of p. ठीक आहे. मग याचं सोल्युशन काय असेल, सिम्पली रिप्लेस पी बाय सी. पुट पी इक्वल टू सी इन दिस इक्वेशन, वाय इक्वल सी एक्स प्लस सी अपॉन सी मायनस 1. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, सॉल्व पी इक्वल टू लॉग ऑफ पी एक्स मायनस वाय. पी इक्वल टू लॉग ऑफ पी एक्स मायनस टेकिंग ई रेस टू पी इक्वल टू ई रेस टू लॉग ऑफ पी एक्स मायनस वाय, दॅट इज ई रेस टू पी इक्वल टू ई रेस टू लॉग म्हणजे पी एक्स मायनस वाय. त्यानंतर पी एक्स मायनस वाय इक्वल टू ई रेस टू पी, दॅट इज ई रेस टू पी इक्वल टू पी एक्स मायनस वाय. वाय इकडे शिफ्ट करू आणि ई रेस टू पी इकडं. वाय इक्वल टू पी एक्स मायनस ई रेस टू पी, विच इज ऑफ द फॉर्म वाय इक्वल टू पी एक्स प्लस एफ ऑफ पी. हा पीचं फंक्शन आहे आणि पी एक्स म्हणजे विच इज क्लॅरॅट्स फॉर्म, विच इज इन क्लॅरॅट्स फॉर्म. पुट पी इक्वल टू सी इन दिस इक्वेशन, वी गेट द सोल्युशन वाय इक्वल टू सी एक्स मायनस ई रेस टू सी, which is the solution. Next example, solve sin px into cos y equal to cos px into sin y plus p. Sin px into cos y minus cos px into sin y equal to p. आता ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला काय, साइन ऑफ ए मायनस बी कसं असतं, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए अँड साइन बी. त्याचा फॉर्म्युला ए आणि हा बी, साइन ऑफ ए मायनस बी, पी एक्स मायनस वाय इक्वल टू पी. आता पी एक्स मायनस वाय इक्वल टू साइन इनवर्स ऑफ पी, दॅट इज द मायनस वाय इक्वल टू मायनस पी एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ पी. आणि प्रत्येकाचं साइन चेंज करू, वाय पी ए प्लस आणि हे मायनस वाय इक्वल टू पी एक्स मायनस साइन इनवर्स ऑफ पी, विच इज इन क्लॅरॅट्स फॉर्म. कसा असतो क्लॅरॅट, वाय इक्वल टू पी एक्स प्लस एफ ऑफ पी आणि हे एफ ऑफ पी आहे, फंक्शन ऑफ पी. मग त्याचं सोल्युशन कसं मिळेल, पुट पी इक्वल टू सी इन दिस इक्वेशन, वाय इक्वल टू सी एक्स मायनस साइन इनवर्स ऑफ पी. क्लॅरॅट इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आलं तर आपण काय करायचं, डायरेक्ट पुट पी इक्वल टू सी, पी इक्वल टू सी सी एक्स मायनस साइन इनवर्स ऑफ पी, विच इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. नेक्स्ट, सॉल्व वाय इक्वल टू पी एक्स प्लस अंडर स्क्वेअर रूट 1 प्लस पी स्क्वेअर, which is also of the Clairaut's form, y equal to px, y equal to px plus f of p. हा px आहे आणि हा हे सगळं फंक्शन ऑफ p आहे म्हणजे एफ ऑफ पी. क्लॅरॅट इक्वेशन, पुट p इक्वल टू, सिम्पली पुट p इक्वल टू सी इन दिस इक्वेशन, वी गेट द सोल्युशन y इक्वल टू सी एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस सी स्क्वेअर.
नेक्स्ट, इक्वेशन्स रिड्युसिबल टू क्लेरॅट्स फॉर्म. आता आपण सॉल्युबल फॉर पी, सॉल्युबल फॉर एक्स, सॉल्युबल फॉर वाय आणि क्लेरॅट इक्वेशन बघितलं. काही इक्वेशन आपण डायरेक्ट क्लेरॅट्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकत नाही, त्यावेळेस काही सबस्टिट्यूशन लागतील, त्यावेळेस ते क्लेरॅटमध्ये कन्वर्ट होतील. समटाईम्स बाय प्रॉपर सबस्टिट्यूशन गिवन इक्वेशन कॅन बी रिड्यूस्ड टू क्लेरॅट्स फॉर्म. There is no general method to deciding about the proper substitution in certain problem. The following substitution are suggested for the corresponding type of difference. जर ह्या टाईपमध्ये डिफरन्शियल इक्वेशन असेल तर ही त्याची सबस्टिट्यूशन असतील, त्यामुळं ते क्लेरॅट फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल. जर दिलेले इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये असेल y² = pxy प्लस f(py)/x, then x² = u and y² = v is the substitution. If the equation of the form y = 2px plus f(xp²), then x = u² and y = v. ही सबस्टिट्यूशन इक्वेशन क्लेरॅट्स फॉर्ममध्ये रिड्यूस होईल. किंवा e⁻by × a - bp = f(p × e⁻by - a) अशा पद्धतीचे डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्यावेळेस सबस्टिट्यूशन काय असतील, e⁻x = u आणि e⁻by = v. हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपल्याला ते क्लेरॅट्स फॉर्ममध्ये ते रिड्यूस झालेलं बघायला मिळालं. आणि एकदा क्लेरॅट्समध्ये आलं की सिम्पली रिप्लेस p/c अँड वी गेट द सोल्युशन. आता सॉल्व xy × y - px = x + py. द गिव्हन इक्वेशन आता सिम्प्लिफाय करू. xy² - x²yp = xpy. आता इथून x कॉमन काढला, xy² - pxy = x + py, y² - pxy आणि हा इकडं शिफ्ट केला की x/x1 आणि py/x आणि हा -p तिकडं -pxy RHSला शिफ्ट करू. y² = pxy + 1 + py/x. कॉल्ड दिस ॲज अ 2 विच इज ऑफ द फॉर्म y² pxy प्लस फंक्शन ऑफ py/p. फंक्शन ऑफ ह्याची टर्म कशी येईल, py/x. हा 1सुद्धा py/xच्या फॉर्ममध्येच आहे. py/x ह्याची जर पॉवर 0 आली तर व्हॅल्यू 1 येईल. म्हणजे दिस इज ऑफ द फॉर्म फंक्शन ऑफ py/x. इट इज ऑल्सो 1 इज ऑल्सो इन द फॉर्म ऑफ py/ अँड दिस इज द pxy. ह्यावेळेस आपल्याला काय सबस्टिट्यूशन करायचे आहेत, x² = u आणि y² = v. आता डिफरन्शिएटिंग x² डेरिव्हेटिव्ह 2x dx = du आणि y² 2y dy = dv. That is dv/du = 2y dy upon 2x dx. The 2 get cancelled, y/x dy/dx. dv/du = y/x = p. ठीक आहे. आता dv/du काय करू आपण, स्मॉल p काय dy/dx. आता dv स्मॉल p काय आपला dy/dx. आता कॅपिटल P म्हणजे काय ठेवू आपण, dv/du. मग हे इक्वेशन कसं होईल, कॅपिटल P = y/x = स्मॉल p. दॅट इज द py/x. कॅपिटल P = स्मॉल p × y/x. आता हे p काय करू आपण दिलेल्या इक्वेशनमध्ये इक्वेशन 2मध्ये ठेवू सबस्टिट्यूशनचे x². y²ची किंमत किती आहे, फी. y² म्हणजे किती आहे, फी. फी = पीची किंमत किती आहे, स्मॉल पीची इथं बघा, स्मॉल पी कॅपिटल P × xy, कॅपिटल P × xy, कॅपिटल P × xy आणि हे xy ॲज इट इज. ठीक आहे, xy ॲज इट इज प्लस 1 आणि py/x किती आहे, py/xची किंमत कॅपिटल P. ठीक आहे. हे सबस्टिट्यूशन नंतर असं होईल. त्यानंतर फी = कॅपिटल P x², P = कॅपिटल P x² प्लस 1 कॅपिटल P. x² = काय आहे, u. P = कॅपिटल P u प्लस 1 प्लस कॅपिटल P विच इज क्लेरॅट्स फॉर्म. जसं y = px प्लस f(p) असायचं. आता काय आहे, v = pu प्लस f(p) आणि स्मॉल पीच्या ऐवजी कॅपिटल P, वायच्या ठिकाणी v आणि एक्सच्या ठिकाणी u, म्हणजे क्लेरॅट इक्वेशन इन u अँड v आला ते. मग पुट कॅपिटल P = c इन द अबाव इक्वेशन. v = cu प्लस 1
plus 1 plus c. But v equal to y square and u equal to x square. Y square equal to c into x square plus 1 plus c, which is the solution of the given equation. आणखीन एक एक्झाम सॉल्व एक्स स्क्वेअर इंटू वाय मायनस पी एक्स इक्वल टू वाय इंटू पी स्क्वेअर. द गिवन इक्वेशन कॅन बी रिटर्न एज वाय मायनस पी एक्स इक्वल टू पी स्क्वेअर वाय अपॉन एक्स स्क्वेअर. आता मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय वाय वी गेट वाय स्क्वेअर मायनस पी एक्स वाय इक्वल टू पी स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. दॅट इज वाय स्क्वेअर हे आर एच एसला वाय स्क्वेअर इक्वल टू पी एक्स वाय प्लस पी स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर दॅट इज पी वाय एक्स आणि त्याचा स्क्वेअर अशा पद्धती विच इज ऑफ द क्लेरॅट्स फॉर्म वाय स्क्वेअर पी एक्स वाय प्लस फंक्शन ऑफ पी वाय बाय एक्स. ठीक आहे. सबस्टिट्यूशन काय असतील इथं सुद्धा एक्स स्क्वेअर इक्वल टू यू आणि वाय स्क्वेअर इक्वल टू व्ही. डिफरन्शिएटिंग 2x इक्वल 2x dx इक्वल टू du and 2y dy इक्वल टू dv. dv बाय du equal to 2y dy upon 2x dx. 2 get cancel y upon x dy dx and dy dx is the small p and dv by du and dv by du is the capital P. Thus capital P equal to y by x into small p. म्हणजे small p equal to capital P into x upon y. Small p आणि capital P. Now equation 2 becomes equation 2 काय होतं आपलं इक्वेशन टू हे होतं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. तर हे इक्वेशन 2 वाय स्क्वेअर म्हणजे व्ही पी स्मॉल पी इज द कॅपिटल पी एक्स इंटू वाय. हे एक्स वाय ॲज इट इज. पी वाय म्हणजे कॅपिटल पी आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे हे वाय वाय गेट कॅन्सल. कॅपिटल पी इंटू एक्स स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर म्हणजे but x square is the u. Phi equal to capital P u plus p square which is clear at form y equal to px plus f of p. ह्या फॉर्ममध्ये असायला पाहिजे yच्या ठिकाणी v आणि xच्या ठिकाणी u आणि p ॲज इट फंक्शन ऑफ p आणि p. मग क्लेरॅट इक्वेशन आहे. क्लेरॅट इक्वेशनचं सोल्युशन काय असतं p इक्वल टू c. मग p ह्याच्यात c ठेवला v इक्वल टू c इंटू u प्लस c स्क्वेअर. बट phi इज द वाय स्क्वेअर आणि u इज द एक्स स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर इक्वल टू सी एक्स स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर विच इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन.